मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की रेशन कार्डची ई-केवायसी करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे आणि त्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आली होती. मित्रांनो, यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी वरती आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मित्रांनो, आता सरकारनं रेशन कार्डची ई-केवायसी करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. मित्रांनो, आता यामध्ये तब्बल 60 दिवसांची लक्षणीय वाढ ही सरकारकडून करण्यात आली आहे. मित्रांनो, आता तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी 31 डिसेंबर 2024 पर्यंत करू शकता. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी करायची आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रेशन मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. मित्रांनो, जेवढ्या व्यक्तींची तुमच्या रेशन कार्डमध्ये नावे असतील त्या सर्वांना घेऊन सोबत त्यांचं आधार कार्ड घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो, तुमच्या घराजवळ एखादं रेशन दुकान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, नाहीतर तुम्हाला ज्या ठिकाणी रेशन मिळतं मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या घरातील जेवढी मेंबर्स तुमच्या रेशन कार्डमध्ये असतील, जेवढ्यांची नावे त्या रेशन कार्डमध्ये असतील त्या सर्वांची तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मित्रांनो, अगदी सोपी आहे मित्रांनो ही प्रोसेस. फक्त तुम्हाला यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे मित्रांनो आणि सोबत ती व्यक्ती. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्यांची नावं असतील तेवढ्यांना तुम्हाला घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी रेशन घेता त्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी करून घ्यायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.